मी इथे नोट्स रिवाईज करणार आहे मॅथ्सच्या टॉपिकचे प्रोबॅबिलिटी ऑफ स्टॅटिस्टिक. माझा ह्या म्हणजे चॅप्टर नाही म्हणत, युनिटमधले 2 पॉईंट राहिले आहे फक्त आणि माझा थोडा बहुत युनिट कंप्लीट झालेला आहे. तर जे मी युनिटमधले जे की पॉईंट्स मी कवर केले आहेत त्याचे आज मी नोट्स बनवले आहेत आणि ते मी आज रिवाईज करणार आहेत. तर कारण आज ना मला त्याचे काही क्वेश्चन पण घ्यायचे आहे. मी आधी क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत, पण आता हे 2-3 दिवसापासून मग मी त्याला हात नाही लावला, तर म्हणून मग मला आज ते पुन्हा करायचे आहे. म्हणून मी त्यासाठी एकदा नोट्स पण रिवाईज करणार आहेत, म्हणजे करून राहिले आणि प्रॉब्लेम पण सॉल्व करणार आहेत पुन्हा. कारण नाहीतर काय होते, मी पुढे जात राहते आणि मागचं पूर्ण विसरते. तसं झालं पाहिजे नाही, म्हणून मी समोरचं पण वाचत आहे आणि मागचं पण त्याच्यासोबतच रिवाईज करत आहे. म्हणून मी प्रोबॅबिलिटीचा पूर्ण एक जे काही मी पॉईंट्स लिहिले आहे ते पूर्णचे पूर्ण नोट्समधून आता कवर करून घेते आहे. मी शॉर्ट नोट्स पण बनवले आहेत त्याचे आणि प्रॉब्लेम पण सॉल्व करून घेतले आहेत. आणि त्याचे जे काही फॉर्म्युला वगैरे आहे ते पण मी पूर्णचे पूर्ण लिहून घेतले आहेत. कारण नाहीतर मग कधी विसर पडतो तर फॉर्म्युलामध्ये, तर मी ते पूर्ण लिहून घेतले. तर मी आता तेच नोट्स रिवाईज करत आहे. माझे ना फक्त ह्या युनिटचे फक्त दोन पॉईंट कवर व्हायचे आहे, बाकीचे पूर्ण झालेले आहेत. तर आता मी माझे नोट्स वगैरे पूर्ण रिवाईज झाले आहेत. तर आता मी जे काही आधीचे जे पॉईंट्स लिहिले आहेत, म्हणजे ज्याचे मी नोट्स बनवले आणि आज मी 2 पॉईंट कवर केले आहे, म्हणजे की ॲडिशन ऑफ थेरम आणि मल्टिप्लिकेशन ऑफ थेरम, हे आज 2 पॉईंट मी कवर केले आहेत. तर आधीच्या याचे प्रॉब्लेम सॉल्व करून घेते. मी टोटल पूर्ण 10 प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत आज. आणि हे जे आज जे की मी 2 पॉईंट बनवले त्याचे पण क्वेश्चन घेतलेले आहेत, तर ते पण सॉल्व करत आहे मी. सोबत म्हणजे कसं माझी प्रॅक्टिस झाली पाहिजे. प्रॉब्लेम कोणत्या क्वेश्चनमधला आहे ते मला लगेच कळायला पाहिजे त्या क्वेश्चनवरून, म्हणून मग मी ते चालू ठेवणार आहे. तर आज मी ते पूर्णचे पूर्ण प्रॉब्लेम पण सोबतच मी सॉल्व करून राहिली. माझ्या घरचा थोडा बॅकग्राऊंड म्युझिक येऊन राहिला, तर त्याला इग्नोर कराल. चॅप्टर चालू केला ना, तो आहे प्रोबॅबिलिटी ऑफ स्टॅटिस्टिक. तर त्यामधला ह्या एक पॉईंट आहे जे की मी आज पूर्ण कवर केला. तर त्याचे मी सोबतच नोट्स पण बनवले आणि क्वेश्चन पण सॉल्व केलेत. हे पूर्ण आहेत ते. मी ह्या पॉईंटचे पूर्ण टोटल 10 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. सोबतच फॉर्म्युला वगैरे हे पूर्ण लर्न केले. नंतर मग मी मल्टिप्लिकेशन ऑफ थेरम ह्या पण पॉईंट मी कवर करून घेतलेला. तर इथपर्यंत आज मी याचे 4 क्वेश्चन सॉल्व केले. आणि सोबतच जे मी आधी युनिट 1 स्टार्ट केलं आहे म्हणजेच की प्रोबॅबिलिटी, तर त्याचे जे की मी आधी नोट्स बनवले होते आणि क्वेश्चन बनवले होते म्हणजे लिहिले होते, ते मी पुन्हा आज रिवाईज केले. क्वेश्चन रिवाईज केले, नोट्स पण रिवाईज केल्या. नाहीतर मग माझं काय होते की समोर मी जात राहते आणि मागचं विसरते. त्यामुळं मी
सोबतच मागचं पण रिवाईज करून घेते. तर हे माझं झालं आणि सोबत मग मी याचे क्वेश्चन पण सॉल्व केले. हे बघू शकता, हे मी क्वेश्चन सॉल्व केले याची पूर्ण. इथपर्यंत मी 9-10 क्वेश्चन आज पूर्णचे पूर्ण सॉल्व केले आहेत. तर आता इथे वाजले 9:20 एवढं झालं आहे. मी कमीत कमी म्हणजे मी 1 तास स्टडी केलेला पूर्ण. तर आता मी इथे मॅथ्सचा जो टॉपिक स्टार्ट केला प्रोबॅबिलिटी, तर त्याचे माझे फक्त आता 2 पॉईंट्स राहिले आहे, ते की मी उद्या पूर्ण कंप्लीट करून घेते, जेणेकरून माझं मग 1 युनिट पूर्ण मॅथ्सचा कवर होऊन जाईल. आणि नंतर मग मी उद्या रात्रीला किंवा परवाच्या दिवशी मॉर्निंगला सेकंड युनिट चालू करणार आहे मॅथ्सचाच. तर मी ह्यावरनं ब्लॉग खूप दिवसानंतर चालू केलेला आहे, कारण मधामधातनं माझे पेपर्स वगैरे पण होते आणि थोडी सिच्युएशन पण अशी आली होती की मला ब्लॉग म्हणजे व्हिडिओ नाही काढायला मिळाले. तर पण आता मी रेग्युलर राहील व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल. आणि त्यानंतर मी आता रेग्युलर राहायचा प्रयत्न करते यूट्यूबवरती. आणि डेली नाही, पण मी रेग्युलर ब्लॉग्स टाकत जाईल यूट्यूबवरती. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल. चला भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.